मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये पोलीस पाटलांना स्वतंत्र कक्ष कार्यालयीन वापरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या वतीने गेली अनेक वर्ष पोलीस पाटील यांना कार्यालय मिळण्याबाबत वारंवार मंत्रालयापासून पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे। असताना मंत्रालयातून 12 साली जी.आर. निघाला, त्यानंतर त्याच्यावर दुरुस्ती 14 साली झाली, त्यानंतर 18 साली झाली, परंतु काही कारणास्तव ग्रामपंचायत कार्यालय ही एक खोलीची होती मागील काळात। तर त्यानंतर असं सांगण्यात आलं की ग्रामपंचायत कार्यालय जेव्हा दुरुस्त म्हणजे नवीन प्रकारची होती, त्यामुळे 2-4 रूम झाल्यानंतर पोलीस पाटील यांना त्यानुसार महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी पोलीस पाटील यांना कार्यालयात जागा देण्यात आलेली आहे, परंतु ठाणे जिल्ह्यात मात्र सदर जी.आरचा वापर फार कमी प्रमाणात होत असताना जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून स्वतः भेटगाठ घेतली असता जिल्हा परिषदेकडून प्रत्येक मुरबाड तालुका, शहापूर तालुका, भिवंडी सगळीकडे जी.आरची प्रत व पत्र पाठवण्यात आले असून त्याचप्रमाणे मुरबाड विकास अधिकारी यांनाही मागील 20/1/2026 रोजी पत्रव्यवहार झाला असून त्यानुसार पोलीस पाटलांना तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जागा देण्याचे पत्र दिले असून त्यात कार्यवाही करून त्याची पत्र किंवा काय केलं याचं पत्र ठाणे जिल्हा यांना पाठवण्यासाठी तशा प्रकारचे आलेले। त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक पोलीस पाटीलला ग्रामपंचायत कार्यालयात भेटत असताना सरपंच व ग्रामसेवकांना भेटत असताना त्यांच्याकडून अशी म्हणणं आहे की जेव्हा आम्हाला BDO साहेब यांच्याकडून पत्र प्राप्त होईल त्यावेळेला आम्ही आपणास नक्कीच आपली जी काय मागणी आहे ती पूर्ण करू। तुम्ही मुरबाडच्या गटविकास अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का, भेट झाली का तुमच्या? या बाबतीत आम्ही 2-3 वेळा गेलो, परंतु मॅडम काही कारणास्तव कामात असतील, त्यामुळे आमची अजून काही भेट झालेली नाही। तरी आपल्या वतीनं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की मॅडम यांनी आदरणीय ग्रामविकास अधिकारी यांना तशा प्रकारची पत्रव्यवहार करावा लेखी स्वरूपात व पोलीस पाटलांना न्याय द्यावा ही आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विनंती करतो।